झी 24 तास एक पाऊल पुढे। एक असा काळ होता की डायनासॉरचं पृथ्वीवर राज्य होतं। हेच कारण आहे की ज्यामुळे आज पृथ्वीवरच्या अनेक भूभागावर डायनासॉरच्या अस्तित्व असल्याच्या खुणा सापडतात। कारण याच भूगर्भातल्या उत्खननातून एका कालखंडाची माहिती ही जगासमोर येते आणि या सगळ्याला आधार मिळतोय तो म्हणजे मध्य प्रदेशात सापडलेली ती अंडी। या अंड्यांमुळेच भारतातही डायनासॉर होते का या प्रश्नाचंही उत्तर मिळालंय। पृथ्वीवरचा हा भूभाग म्हणजे उत्तर अमेरिका म्हणून ओळखला जातो। घनदाट जंगल, दूर दूरपर्यंत पसरलेल्या या पर्वतरांगांमध्ये डायनासॉरचा जन्म व्हायचा। त्यावेळी पृथ्वीचं वातावरण आजच्या पेक्षाही तप्त असायचं। ड्रॅगन सारख्या अवाढव्य पक्ष्यांपासून ते जमिनीवरच्या डायनासॉर पर्यंत इथली जीवसृष्टी ही त्या काळाशी सुसंगत होती। त्यावेळी या पृथ्वीवर डायनासॉरचं राज्य होतं। डायनासॉरचं युग संपलं असलं तरी त्यावेळच्या अस्तित्वाच्या खुणा आजही दिसतात। डायनासॉरच्या अंड्यात त्या काळाच्या खुणा लपल्या आहेत। या अंड्याचं महत्व, आजच्या काळातील किंमत हे संशोधकांना ठाऊक आहे आणि संशोधकांना मागील 2 वर्षांपासून डायनासॉर संदर्भातील अतिशय महत्वाची माहिती मिळाली आहे। ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते डायनासॉरचं पक्ष्यांशी साधर्म्य असलेलं नातं। वैज्ञानिकांच्या संशोधनातून हे समोर आले की पक्ष्यांच्या अशाही काही जमाती आहेत ज्या डायनासॉर पासून उत्पन्न झाल्यात। भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या अंडी आणि डायनासॉरच्या अवशेषामध्ये एक खास प्रोटीन सापडलंय जे पक्ष्यांमध्ये असतं। डायनासॉरच्या प्रजातीचा नामशेष हा मेक्सिको जवळ आढळलेल्या एस्टेरॉइडमुळे झाला होता। स्पेनमध्ये मिळालेल्या 8 कोटी वर्षापूर्वीच्या एका अंड्यामुळे डायनासॉरच्या गुणसूत्रांची माहिती मिळण्यास मदत झाली आहे आणि त्याचवरून हे स्पष्ट झालंय की त्यांची संरचना ही पक्ष्यांसारखी होती। एस्टेरॉइडच्या 18 मिनिटाच्या टक्करीमुळे पृथ्वीवरील सुमारे 90% डायनासॉर नष्ट झाले होते। अतिशय महत्वाची माहिती संशोधकांनी जगासमोर आणली आहे। पण एवढं असूनही भारताला आता या सगळ्याचं महत्व समजून घेऊन डायनासॉरच्या अंड्यांची तस्करी रोखणं गरजेचं बनलंय। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।